बातमी पुण्यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगची गाडी रिव्हर्स घेताना खाली कोसळली। विमाननगर भागातील घटना ही घडलेली आहे, तर सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। पार्किंगमधून गाडी रिव्हर्स घेताना अंदाज न आल्याने गाडी खाली कोसळली। दृश्य आपण पाहू शकतो, गाडी कशा प्रकारे खाली कोसळलेली आहे। कोसळलेल्या गाडीची दृश्य ही पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण आत्ताच्या घडीला पाहू शकतो। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। बालाजी, दृश्य पाहू शकतोय, ही गाडी कशा प्रकारे कोसळली, नेमकं काय घडलं होतं त्यावेळी? विक्रांत, ही जी गाडी आहे ती विमाननगर मधील घटना आहे। शुभम अपार्टमेंट येथे 3 मजली पार्किंग आहे, त्यातल्या दुसऱ्या मजल्यावर ही गाडी होती आणि ही गाडी रिव्हर्स घेऊन पार्किंगच्या बाहेर काढण्याचं काम सुरू होतं। त्यावेळेस ही सगळी घटना घडलेली आहे आणि ड्रायव्हरला या सगळ्याचा अंदाज न आल्याने गाडी जी रिव्हर्स घेत होती ती गाडी तशीच खाली कोसळली। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। तात्काळ सगळं मदत कार्य सुरू करण्यात आलं आणि त्या ठिकाणी कुणालाही इजा होऊ नये याची दक्षता सुद्धा घेण्यात आली आहे। मात्र हा जो सीसीटीव्ही समोर आलाय त्याने मात्र आश्चर्य व्यक्त केलं जाते की इतक्या अंदाज कसं काय आला नाही ड्रायव्हरला, हाही खरा प्रश्न आहे। मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने धोका टळला आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या या तपशिलासाठी। तर ही दृश्य आपण पाहतो, या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे गाडी रिव्हर्स घेतली जात होती। तर वरच्या मजल्यावर असलेला जो कट्टा आहे, जो कट्टा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांधण्यात आला होता, तो कट्टा सुद्धा या गाडीच्या मागच्या बाजूने तोडला आणि मग गाडी ही खाली ग्राउंड फ्लोअरवर कोसळली। त्याची दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर।